नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, दिवसेंदिवस द्राक्षामध्ये टनेजच्या समस्या ह्या वाढलेल्या आहेत. विशेष करून रंगीत जातीमध्ये जसं शरद असेल, जम्बो पर्पल असेल किंवा क्रिम्सन आणि रेड ग्लोब ह्या व्हरायटी असतील, तर इथे मात्र टनेज हे 8 ते 10 टनाच्या आसपासच येत आहे. आणि हे टनेज कमी होण्याचं अनेक कारणे आहेत. जसे यामध्ये फ्रुटफुलनेस, जमिनीचा प्रकार, कॅनोपी नियोजन, खतांचं नियोजन, रोग आणि किडींचं व्यवस्थापन, क्षारांचं नियोजन, याचबरोबर संजीवकांचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टनेजशी रिलेटेड आहेत. परंतु रोग आणि कीड यामध्ये विषाणूजन्य रोग किंवा व्हायरसजन्य रोगामुळे देखील आपल्या बागेमधील टनेज आणि क्वालिटी याच्यावरती विपरीत परिणाम होताना दिसत आहे. आणि मित्रांनो, हे सर्व लक्षणं जसं साल निघणे, ओलांडा उडी होणे, खोडावरती खाचा पडणे, कोवळं 1-2 वर्षाचं खोड असेल तर ते फुगीर होणे, साल तडकणे, साल निघणे आणि ओलांडा उडी होणे किंवा मृत ओलांड्याचं प्रमाण किंवा आपण म्हणतो ओलांडा मुका झाला, ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत, ह्यासारखे सिम्पटम्स हे जेव्हा दिसतात तेव्हा आपली मात्र मोठी फसगत होती. जसं आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. आणि मग आपण म्हणतो की हे कुठेतरी पाण्याची कमी जास्त आलं असेल, आधी पाण्याचा ताण होता, नंतर तुम्ही भरपूर पाणी दिलं त्यामुळे साल तडकली असेल, किंवा एखादं पोटॅश मॅग्नेशियम याची कमतरता असेल, किंवा पानं लाल झाले तर आपण म्हणतो की फॉस्फरसची कमतरता असेल, किंवा त्याचबरोबर आपण म्हणतो काही ठिकाणी क्षारांची समस्या देखील वाढलेली आहे. त्यामुळे दिसणारे हे सिम्पटम्स आणि आपण त्याचं डायग्नोस कसं करतो, आपण त्याला दुसरीकडेच सांगतो की काहीतरी वेगळा प्रकार आहे, म्हणजेच आग इकडे लागली आणि बंब आपण इकडे नेतोय. आणि अशी एक प्रकारची फसगत आपल्या द्राक्ष बागायतदारांची होते, आमच्यासारख्या तज्ज्ञांची देखील होते, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. मित्रांनो, ज्या पद्धतीनं एड्स झाल्यानंतर त्याचे सिम्पटम्स त्या व्यक्तीमध्ये दिसण्यासाठी कमी 5-6 वर्षाचा कालावधी जातो. व्हायरसची लागण तर झालेली असते, परंतु आतल्यात तो त्या व्यक्तीला पोखरत असतो. त्याच पद्धतीनं ह्या विषाणूजन्य रोगाची लागण आपल्या बागेमध्ये झाल्यानंतर त्वरित त्याचे सिम्पटम्स आपल्याला ओळखू येत नाही. 1-2 वर्षानंतर झाडामध्ये, वेलीमध्ये अशा प्रकारचे सिम्पटम दिसायला लागले, जसे पानं वळणे, कर्लिंग ऑफ लीफ, पानं लाल होणे, ब्लॉचिंग ऑफ लीफ, किंवा ओलांड्यावर ग्रूव पडणे, ओलांडा फुगीर होणे, साल तडकणे आणि यासारखे बरेच असे सिम्पटम्स आहेत. हे सर्व विषाणू रोगामुळे होत असतात. आणि विषाणू रोग काही आता काल परवा आलेले नाही मित्रांनो. याचं डायग्नोसिस, याच्यावरचा अभ्यास हा कॅलिफोर्नियामध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये हा मागच्या 20-25 वर्षापूर्वी झालेला आहे. आता मात्र नव्यानं ह्या रोगांची नव्याने ओळख आता आपल्याला होते. आणि आता ह्या विषाणूजन्य रोगावरती फोकस ठेवून आपल्याला जिथं जखम तिथंच मलम अशा पद्धतीनं काम करावं लागणार आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळे व्हायरसचे प्रकार दिसून येतात. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, किंवा योग्य प्लांटिंग मटेरियल असणं किती महत्त्वाचं आहे, किंवा वेगवेगळे कीटक जे व्हेक्टर म्हणतो की एखाद्या थ्रिप्समुळे जसं वेगवेगळे व्हायरस पसरतात, पांढरे माशीमुळे वेगवेगळे व्हायरस पसरतात, त्याच पद्धतीनं मिलीबग असेल किंवा स्केल इन्सेक्ट्स असतील, त्याच्यामुळे देखील हा व्हायरस विषाणूजन्य रोग आपल्या बागेमध्ये दिवसेंदिवस पसरत आहे. याच्यावरचा डिटेल असा वेबिनार आपण 4 तारखेला जरा डिटेलमध्ये ह्या विषाणूजन्य रोगाचे प्रकार, त्याच्यावरती करायच्या उपाययोजना आणि आपल्या द्राक्ष बागेचे ह्या विषाणूजन्य रोगापासून संरक्षण या विषयावरती डिटेल वेबिनार आपण घेणार आहोत. तर तुम्ही आजच आपल्या बागेमध्ये असे रोग असतील तर आम्हाला ग्रेप मास्टर ॲपद्वारे त्याचे फोटो काढून पाठवा. असे काही चिन्ह दिसत असतील तर ते नक्की आम्हाला व्हॉट्सअपला देखील पाठवू शकता. त्याचबरोबर आम्ही खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही आजच विषाणूजन्य रोगाचं नियोजन यावरती काय काय उपाययोजना करायचा, ह्या वेबिनारसाठी तुम्ही 4 तारखेचा वेबिनार आहे, संध्याकाळी 6 वाजता आहे, त्यासाठी तुम्ही आजच रजिस्ट्रेशन करून घ्या. धन्यवाद.